राज्यातील जातीय दंगली घडवण्याच्या सुपाऱ्या सत्ताधारी पक्षाकडून संजय राऊतांची यवतमधील तणावानंतर प्रतिक्रिया. भाजप नेत्यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे यवतमधील वाद चिघळला. आमदार रोहित पवारांचा आरोप. राज्यात कायदा सुव्यवस्था परिस्थिती अतिशय बिकट. रोहित पवारांची प्रतिक्रिया. पुण्यातील यवतमध्ये एकानं धार्मिक भावना दुखवणारी पोस्ट सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर यवतमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र रात्रीपासून परिस्थिती नियंत्रणात आहे. पुण्यातील यवतमध्ये धार्मिक भावना दुखावणारी पोस्ट शेअर करणाऱ्या 20 ते 25 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात असून सध्या परिस्थिती पूर्वपदावर आहे. आक्षेपार्ह पोस्टमुळे 2 गटात निर्माण झालेल्या तणावानंतर पुण्यातल्या यवतमधील परिस्थिती नियंत्रणात. गावात जमावबंदी लागू. पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त. पुण्यातील यवतची बाजारपेठ आज बंद. यवत गावामध्ये पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात. पुढील आदेश येईपर्यंत यवत गावात जमावबंदीचे आदेश. घटनेनंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी तात्काळ यवतमध्ये जाऊन पाहणी केली. कुणीही कायदा हातात घेऊ नये असं आवाहन मुख्यमंत्री फडणवीस यांनी सुद्धा केलंय. राज्याचे नवे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी महसूल दिनाच्या दिवशी अधिकाऱ्यांना अजब सल्ला दिलाय. सरळ कामं सगळेच करतात, पण एखादं काम वाकडं करून परत सरळ करताना त्याची माणसं नोंद ठेवतात असं भरणे म्हणालेत. वाकडी कामं करूनच सरकार सत्तेत. कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंच्या वक्तव्यावर संजय राऊतांची टीका. रोहित पवार अर्ध्या हळकुंडाने पिवळे झाल्यासारखे बोलतात. माजी आमदार राजेंद्र राऊत यांची टीका. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या गाड्या जाळल्या या प्रकरणी राजेंद्र राऊत आणि त्यांच्या मुलावर रोहित पवारांनी संशय व्यक्त केला होता. रोहिणी खडसेंनी शरद पवारांची भेट घेतली. रेव पार्टी प्रकरणी पती प्रांजल खेवलकर यांना अटक झाल्याप्रकरणी रोहिणी खडसेंनी पुण्यातील गोविंदबाग इथं शरद पवारांची भेट घेतली. वसई विरार महापालिकेचे माजी आयुक्त अनिल कुमार अनधिकृत बांधकामांसाठी प्रति चौरस फूट 20 ते 25 रुपये लाच घेत होते. ईडीनं धाडी टाकल्यानंतर केलेल्या चौकशीतून माहिती समोर. उद्योगपती अनिल अंबानींविरुद्ध ईडीकडून लुकआउट सर्क्युलर जारी. 5 ऑगस्टला चौकशीसाठी दिल्लीच्या कार्यालयात हजर राहण्याचे आदेश. 7,000 कोटींच्या कथित कर्ज घोटाळा प्रकरणात अंबानींना दुसरा झटका. मिठी नदी गैरव्यवहार प्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून 2 आरोपींविरोधात 7,000 पानांचं आरोपपत्र दाखल. या प्रकरणात 65.54 कोटींचा गैरव्यवहार झाल्याचं समोर. पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबादमध्ये 2024ला झालेल्या बॉम्बस्फोटाचं प्रकरण. आरोपीला नाशिकमधून अटक. आरोपी वेषांतर करून नाशिकमध्ये राहत होता अशी एनआयएला माहिती मिळाली होती. शनी शिंगणापूर देवस्थानातील बनावट अॅप घोटाळा हा एकट्यानं केला नसून यात आणखी आरोपींची भर पडू शकते. सुरेश धस यांची प्रतिक्रिया. तर या प्रकरणात मकोका लागण्याची शक्यता धसांनी वर्तवली आहे. बीडच्या एका तरुणाला अयोध्येतील राम मंदिर उडवून देण्यासाठी मेसेज. संशयिताकडून 1 लाखांची ऑफर. कटात सहभागी होण्यासाठी बीडच्या तरुणाला मेसेज. या प्रकरणी संबंधित तरुणाकडून शिरूर कासार पोलिसात तक्रार दाखल. बीड जिल्हा कारागृहात मोबाईल आढळून आलेल्या कैद्याची लातूर कारागृहामध्ये रवानगी. तर गांजा आढळून आलेल्या कैद्याची शिवाजीनगर पोलिसांकडून कोठडीत चौकशी. यामुळे कारागृह अधीक्षकांची देखील बदली. महापालिकेच्या रुग्णालयातील रुग्ण पळवणारे सोलापुरातील श्रेयस नर्सिंग होम अखेर सील. आशा सेविकांना आमिष दाखवून शासकीय रुग्णालयातील रुग्ण खासगी रुग्णालयात नेल्याचा गोरखधंदा उघड झाला होता. पुण्याच्या सिंहगड रोडवरील हिंगण्यातल्या खोराड वस्तीमध्ये 15 ते 20 गाड्यांची तोडफोड. अनेक रिक्षा आणि गाड्यांचं नुकसान. 2 गटातील वादामुळे दहशत माजवण्याचा प्रयत्न. सामान्यांना नाहक त्रास. अमरावतीच्या चिखलदऱ्यामध्ये पंचबोल पॉइंटवर पर्यटकांमध्ये गाण्यावरून बाचाबाची. वादात जिप्सी चालकाची पर्यटकांना मारहाण. पुणे मुंबई महामार्गावर खडकी परिसरामध्ये पेट्रोलिंग करत असलेल्या गुन्हे शाखेच्या 2 पोलीस शिपायांवर 4 जणांच्या टोळीचा हल्ला. 4 जणांना खडकी पोलिसांकडून अटक. महाराष्ट्रातील इंजिनियर तरुणांकडून तमिळनाडूमधील एकाची डिजिटल अरेस्ट करून जवळपास 2.5 कोटींची फसवणूक. या प्रकरणी छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिसांकडून दोघांना अटक. धाराशिवमध्ये महापुरुषांच्या जयंतीत डॉल्बीवर अश्लील गाणं लावून नृत्यांगणा नाचवल्याचा प्रकार. अशा ग्रुपवर कारवाई करण्याची नागरिकांची मागणी.
परभणीत महावितरणाचा भोंगळ कारभार समोर 2 वर्षांपूर्वी वीज कनेक्शन काढून देखील निवृत्त पोलीस अधिकाऱ्याला नियमित वीज कनेक्शन नसताना त्यांना 28,000चं बिल देण्यात आल्याची तक्रार. अमेरिकेनं भारतावर लादलेल्या 25% टॅरिफचा कोकणालाही फटका बसणार. टॅरिफ धोरणामुळे अमेरिकेला जाणाऱ्या पल्पच्या किमतीत 25% वाढ होणार. नव्या मुंबई-पुणे महामार्गाच्या बांधकामाला सुरुवात झाली असून हा महामार्ग तयार झाल्यानंतर मुंबईहून पुण्याला केवळ 1.5 तासात पोहोचता येईल. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची माहिती. जलप्रदूषण रोखण्यासाठी मूर्तिकारांना पर्यावरणपूरक रंगांचं वाटप. मुंबई महापालिकेकडून 10,000 लिटरचा पुरवठा. 6 रंगांचा समावेश असेल. एकूण 7,800 लिटर रंग पुरवण्यात येईल. तुळजाभवानी मंदिरातील शस्त्रपूजनाची तलवार गहाळ झाल्याचा पुजाऱ्यांचा आरोप. तलवार मंदिराच्या बाहेर असल्याचा पुजाऱ्यांचा दावा. तलवारीबाबत माहिती घेऊन सांगतो. मंदिर प्रशासनाची सावध प्रतिक्रिया. आमदार भावना गवळी 27 वर्षांपासून मतदारसंघातील भाऊरायांना, कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना राख्या पाठवत असतात. यंदाही जवळपास 3 लाख राख्या देण्यासाठी त्यांची जय्यत तयारी सुरू झाली आहे. वाढत्या साथींच्या रोगांच्या पार्श्वभूमीवर नागपूर महानगरपालिकेकडून शहरातील 2,86,236 घरांचं सर्वेक्षण. नागरिकांच्या दुर्लक्षामुळे डेंग्यूचा धोका उद्भवत असल्याचं कारण पुढे. बेस्टचे कंत्राटी कर्मचारी संपावर ठाम. कमी मासिक वेतनात अधिक काम, महिला कर्मचाऱ्यांना असुरक्षित वातावरण या सगळ्याच्या विरोधात मतदान घेत कर्मचाऱ्यांकडून संपाची हाक. 8 ऑगस्टला दिशा ठरवणार. रविवारी मुंबईच्या मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंड दरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर मेगा ब्लॉक. सकाळी 11 पासून 3 वाजेपर्यंत हा मेगा ब्लॉक असेल. हार्बर रेल्वे मार्गावरील कुर्ला ते वाशी स्थानकादरम्यान उद्या मेगा ब्लॉक. सकाळी 11:10 पासून दुपारी 4:10 मेगा ब्लॉक. ब्लॉक कालावधीत कुर्ला ते वाशी स्थानकादरम्यान सर्व लोकल रद्द राहणार. पश्चिम रेल्वे मार्गावर चर्चगेट ते मुंबई सेंट्रल अप आणि डाऊन जलद मार्गावर उद्या मेगा ब्लॉक. सकाळी 10:35 पासून दुपारी 3:35 मेगा ब्लॉक. ब्लॉक काळात काही लोकल ह्या रद्द राहणार. ठाणे परिसरातील कचरा मुंबईत हद्दीत आणून टाकल्याप्रकरणी मुंबई महापालिकेची दंडात्मक कारवाई. व्यावसायिक किंवा कंत्राटदार तसंच आस्थापनांविरोधात कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात. राज ठाकरे आणि संजय राऊत आज एकाच मंचावर येणार. शेतकरी कामगार पक्षाच्या 78व्या वर्धापन दिनानिमित्त पनवेलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यानिमित्त दोन्ही नेते एकाच मंचावर येणार. महाड-माणगाव मतदारसंघातील भरत गोगावलेंचे खंदे समर्थक आणि शिंदेंच्या शिवसेनेचे राज्य प्रवक्ते राजीव साबळे आज नगरसेवकांसह राष्ट्रवादीत प्रवेश करणार. अजित पवारांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश. भरत गोगावलेंना मोठा धक्का. सुरेश वरपुडकरांच्या भाजप प्रवेशानंतर परभणीत काँग्रेस जिल्हाध्यक्षपदासाठी मोठी रस्सीखेच. इच्छुक नेते नाराज होऊ नये म्हणून पक्ष निरीक्षक अतुल लोंढे आज परभणीत आढावा घेणार. मालेगावातून वाहणाऱ्या गिरणा आणि मोसम नद्या दुथड्या भरून वाहत आहेत. नद्यांमध्ये आलेल्या पूर पाण्यामुळे गिरणा धरणामध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग. धरणाच्या पाणी पातळीत देखील झपाट्यानं वाढ. नंदुरबारमध्ये हिरव्या मिरचीचे भाव दुपटीनं घसरले. बाजार समितीमध्ये मिरचीला 45 रुपये प्रति किलोचा भाव. एकाच दिवसात भाव कोसळल्यानं मिरची उत्पादकांना मोठा आर्थिक फटका. बुलढाण्यात समृद्धी महामार्गाच्या कामाचा महामार्गालगतच्या शेतीला फटका. महामार्गाच्या कामावेळी योग्य नियोजन न केल्यानं पावसानं विश्रांती घेऊनही आठवडा उलटल्यानंतर शेती पाण्याखाली. गोंदियातील जुलैमधील पूरपरिस्थितीच्या नुकसानीची प्राथमिक आकडेवारी जाहीर. एका महिन्यात 5 जणांचा मृत्यू झाला असून 15 जनावरं दगावलेत तर 720 घरांचं देखील नुकसान. कोल्हापुरात मुंबई उच्च न्यायालयाच्या सर्किट बेंचला अखेर मान्यता. 18 ऑगस्टपासून कामकाज सुरू होणार. कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या 6 जिल्ह्यांसाठी हे सर्किट बेंच असेल. आणि यासोबतच बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. पाहत रहा एबीपी माझा.